महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। अनन्यचेततः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं शाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतिम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला श्लोक हा भगवद्गीता या ग्रंथामधील 8व्या क्रमांकाच्या अध्यायामधील 14वा आणि 15वा अशा क्रमांकाचा श्लोक आहे। तसं पाहिलं तर प्रवचनासाठी एक श्लोक घेतात किंवा एक ओवी घेतात, एका ओवीवर प्रवचन करतात किंवा एका श्लोकावर। मग आपल्याला असं वाटेल की महाराज तुम्ही 2 श्लोक कसे काय प्रवचनासाठी घेतले? त्याचं कारण असं, काही विषय असतात ते एका श्लोकामध्ये पूर्ण होत नाहीत, मग त्याच्यासाठी 2 श्लोक खर्च करावे लागतात। काही विषय असतात ते एका ओवीमध्ये पूर्ण होत नाही, मग त्याच्यासाठी 2 ओव्या खर्च कराव्या लागतात। आणि त्या 2 ओव्या जवळजवळ आल्या, ते 2 जवळजवळ आले की त्याला युग्म असं म्हटलं जातं। काय युग्म असं म्हटलं जातं। तसं या 2 श्लोकाचं युग्म आहे, या 2 श्लोकाचा अनन्य असणारा संबंध आहे आणि दोन्हीचा एकत्र संबंध असेल त्या ठिकाणी असे युग्म येत असतात। आणि 8व्या अध्यायामध्ये या 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये युग्म आहे बघा। आणि या श्लोकाचा सामान्यतः अर्थ सांगून आपण प्रवचनाला चालू करू। प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन विचारतो, महात्मा जो कोणी तुमचे भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत, त्या भक्ताचा अंतकाळ कसा असतो, त्या भक्ताचा शेवट कसा असतो? काम गतिम कृष्ण गच्छति, हे कृष्णा काम गतिम, काम म्हणजे कशा प्रकारे, गतिम गच्छति तो महात्मा जो तुझं नामस्मरण करतो, जो तुझी भक्ती करतो, तो महात्मा त्याचा अंतकाळ कशा प्रकारचा असतो? अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर त्या महात्म्याचा, त्या नामस्मरण करणाऱ्या साधकाचा त्याचा अंतकाळ कसा असतो आणि त्या अंतकाळाविषयी देवाचं काय कर्तव्य असतं, अशा प्रकारचे या श्लोकामध्ये विश्लेषण केलेलं आहे। आता बघा, आपण सर्वजण जो जमलेलो आहोत ते म्हणजे परमपूज्य वंदनीय प्रातस्मरणीय मातृतीर्थ विठाबाई निवृत्ती मेकले यांच्या असणाऱ्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त असणारा हा उत्सव, आणि या उत्सवामधील 3ऱ्या दिवसाची प्रवचन सेवा भगवत कृपेनं माझ्याकडे आलेली आहे। आणि त्या माईच्या व्यवहाराचा प्रत्यक्ष द्रष्टा जरी मी नसलो तरी आत्तापर्यंतच्या या परिवाराच्या संबंधामध्ये आल्यानंतर, गेल्या वर्षी पण आलो होतो दिवसाच्या कीर्तनाच्या दिवशी, त्यावेळेसही कळालं, आताही 4-5 दिवसापासूनचा संबंध आहे, आताही कळत आहे। याच्यावरून कळालं की ही महात्मा म्हणजे ही विठाबाई खरंच नामाप्रमाणे सार्थक विठाबाई होती बरं का। आपला पांडुरंग परमात्मा कसा आहे, सगळ्यांना जवळ घेणार आहे। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, कुठलीही याती असू द्या, तिथं जातीचा उच्चार केलेला नाही। नारी नर, नारी असा अथवा नर असा, तुम्हाला माझ्याजवळ काय आहे, स्थान आहे, यातीकुळ विचारत नाही देव। तसंच विठाबाई सुद्धा यातीकुळ न विचारणारी होती, फक्त त्यांना माहिती होतं की याच्या गळ्यात माळ आहे ना, हा पांडुरंगाचा भक्त आहे ना, मग हा माझा असणारा लेकरू आहे, असं लेकराच्या अंतकरणाने जी माय सांभाळायची ती म्हणजे विठामाय। बरं, हे एक वर्ग झाला। विठ्ठल कसा आहे, समद्रष्टा आहे विठ्ठल,
त्याच्या ठिकाणी लहान थोरपणा नाही. तसं आईसुद्धा आपल्यापेक्षा लहान जरी व्यक्ती असेल तरी त्यांच्या पाया पडायच्या. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडेजन एकमेका. त्यांच्या महाराज मंडळी पाया पडत होते, यात नवल नाही हो. परंतु म्हाताऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा बाबा महाराजांनी सांगितलं की मला पाय वर घ्यायला लावले आणि मी पाय वर घेतल्यानंतर आईने डोकं ठेवून पाया पडले. याच्यावरून हे लक्षात येतंय की महाराज किती अंतकरणामध्ये नम्रता आहे आणि किती महाराज मंडळींविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये आदर आहे. आपण ते शिकलं पाहिजे. म्हणून ह्या विठामाई आहे. दोन दृष्टी पाहिल्या आपण. आणखी विठामाई का हो? त्याचं कारण असं आहे की आपल्या अंतकरणामध्ये असणारा जो कोणता भाव आहे तो इथून पुढेही आपल्या अंतकरणामध्ये असलेला भाव चालवावा. उदाहरणार्थ आपल्या अंतकरणामध्ये म्हणजे विठाबाईच्या अंतकरणामध्ये सेवाभाव आहे. मग तो सेवाभाव असणारा पुढं माझ्या मुलांनी चालवावा, पुढं माझ्या लेकीने चालवावा. याच्यासाठी लेकींना सुद्धा संस्कार दिले, मुलांना सुद्धा संस्कार दिले. आणि त्या संस्काराचं फळ कसं दिसून येतो? महाराज तुम्ही का आलात का इथं आल्यात त्यांच्या घरी गेलात का? तुम्ही काय संस्कार बघितले म्हणूनच सांगतो. ज्या अर्थी वर्षश्राद्धाचा इतका मोठा उत्सव होतो त्या अर्थी यांच्या अंतकरणामध्ये किती मोठी भावना असेल विठाईची विषयी आणि त्या विठाईने घातलेल्या संस्काराविषयी हे दिसूनच येते की अहो आम्हाला घरी जेवढे केलं जात नाही तेवढं इथं आल्यास हे मंडळी करतात. आणि हे मंडळी कोण आहेत माहिती का? त्या बीजाचं असणारं फळ हे मंडळी आहेत. मग ते बीज किती गोड असेल हो. फळावरून विचार करायला काय हरकत आहे, आपण जरी प्रत्यक्ष नाही पाहिलं तरी. म्हणून हे सगळे असणारे फळ आम्हाला सेवा करताना दिसतात. त्यावरून आईचं असणारं बीज किती पवित्र असेल याचा अनुमान लावता येतं बरं का. आम्ही जरी प्रत्यक्ष नसलो तरी अनुमान लावता येतं एक गोष्ट. आणि यांच्या संस्कारामुळेच असणारे 3 मुलं आणि 2 मुली, 2च ना, मुकुंद दादा असतील, त्यानंतर रामदास तात्या असतील, सुरेश भाऊ असतील, जानकाताई, शोभाताई, या सगळ्यांच्या अंतकरणातल्या प्रेमामुळे हा इतका मोठा उत्सव होतोय आणि आपल्या सगळ्यांना भगवंताची सेवा करण्याचा लाभ मिळतोय. हे खूप आपल्यासाठी मोठा असणारी गोष्ट या विठाईच्या नंतर पश्चात आपल्याकडे घडत आहे. तर आता त्या विठाईंच्या असणाऱ्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त ही प्रवचन सेवा आपण त्यांच्या चरणी समर्पित करणार आहोत. मग ही प्रवचन सेवा समर्पित करायची म्हणजे तुम्ही इथं बसलात, ऐकायची, त्यांच्या पुढे समर्पित करायची, निघून जायचं. किंवा मी इथं बसलोय, मीही 4 शब्द सांगायचे, त्यांना समर्पित करायचं, निघून जायचं, आपला आपला व्यवहार बघायचा. हे खरं समर्पण नाही महाराज. मग खरं समर्पण कधी होईल? आजच्या प्रवचनामध्ये जेवढं काही ऐकलं त्या मार्गाने चालणं हे खरं त्यांच्याविषयी असणारं समर्पण आहे. आपण ऐकायचं, त्यांच्याविषयी ऐकून पुंडली म्हणायचं, पुंडली म्हणून टाळ्या वाजवायच्या, पाया पडायचं, निघून जायचं. हे इतकं असणारं, इतक्यावरून त्यांना समर्पण होणार नाही, त्यांना श्रद्धांजली होणार नाही, त्यांच्या अंतकरणाला हे बरं वाटणार नाही. मग कधी त्यांच्या अंतकरणाला बरं वाटेल? आपण या धर्ममंडपामध्ये बसून ज्या धर्माच्या गोष्टी ऐकल्या आणि त्या गोष्टी आपल्या अंतकरणामध्ये रुजवल्या आणि पांडुरंगाची भक्ती केली, साधू संतांची सेवा केली, तर ती असणारी खरी भावपूर्ण श्रद्धांजली विठामाईला ठरेल. म्हणून आता इथून पुढचं असणारं प्रवचन आपल्याला ते जीवनामध्ये आचरण करायचंय. याच्यासाठी आपण श्रवण करू, याच्यासाठी आपण प्रवचन सुरुवात करू. यामुळे आता आपण प्रवचनाला प्रारंभ करू. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक आहे तो म्हणजे 8व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा. या श्लोकामध्ये भगवान सांगतात की जो कोणी साधक आहे तो साधक अनन्य चित्ताने आणि नित्य माझं भजन जर करत असेल तर त्याला जन्म मरणाचं जे पुढचं संकट आहे ते त्याच्यापर्यंत येऊ देणार नाही मी, त्याला पुढचा जन्म घेऊ देणार नाही मी, त्याच्या अगोदरच त्याच्या जन्माचं खंडन करेन मी, त्याला गर्भवासामध्ये घालणार नाही मी. बरं ठीक आहे देवा, तुम्ही गर्भवासात घालणार नाही, परंतु प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतकाळचा जो काळ असतो, अंतकाळ, तो फार कठीण असतो म्हणे. का कठीण असतो? कारण या शरीरामधून प्राण काढायचं म्हणजे एवढं सोपं नसतं, ते फार अवघड असतं आणि त्याच्यामुळे साधकाला त्रास होतो. त्यावेळेस तुम्ही काय करता? म्हणे मी काय करतो हे सगळं सांगेन. याच्यासाठी तुम्हाला 1 तास बसून प्रवचन ऐकावं लागेल.
बरं का. अशा प्रकारे हा विषय आहे आणि या विषयामध्ये सांगितलं की जन्ममरण जी व्यवस्था आहे, प्रत्येकाला जन्ममरण घ्यावं, जन्ममरण असतं, जन्ममरण व्यवस्था आहेच. बघा, तुम्ही असा, मी असा किंवा विठामाई असू द्या, या सगळ्याला जन्मावं लागलं. याचा अर्थ आहे की एक दिवस विठामाई जशा गेल्या सगळ्यांना सोडून, तसं एक दिवस आपल्याला तुम्हाला जावं लागणार आहे. बरं का. जन्ममरण हे कधी चुकणार नाही, जन्ममरण हे कधी चुकणार नाही. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्या गोष्टी उपजल्या म्हणजे मुळाहून वर येऊन त्याचा वृक्ष झाला समजा, किंवा त्याचं असणारं रोप झालं, ते रोप जरी कितीही लहान दिसत असलं, काही दिवसानं ते मोठं होणार आणि मोठं झाल्यानंतर शाश्वत राहणार नाही महाराज. मग काय होईल, ते एक ना एक दिवस उन्मळून पडणार म्हणजे पडणार. तसं आपलं जीवन आहे. आपला जन्म झाला आणि आपला जन्म झाला तेव्हाच ठरलं की आपल्याला मरायचं सुद्धा आहे. जातस्य हि ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारे अर्थे नत्वम सोची तुमरहसी. या ठिकाणी भगवान सांगतात, म्हणतात जातस्य हि ध्रुवर मृत्युर, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा दुसरा टोक आहे म्हणजे तो म्हणजे मृत्यूचा. याला कोणी चुकवू शकणार नाही महाराज, याला चुकवता येणार नाही. बरं ठीक आहे, मरण आम्हाला मान्य आहे, परंतु कसं आहे माहिती का, हे एक वेळेस नाही हो घडत, हे एक वेळेस नाही घडत. मग किती वेळेस घडते, अहो खूप वेळेस घडते. किमान एका योनीमध्ये 1 लाख वेळेस हे जन्ममरण घडत असतं महाराज. आणि 84 लक्ष योनी आहेत, या सगळ्यामध्ये जन्ममरण घडत असतं महाराज. मग एवढ्या सगळ्या योनीमध्ये 1 लाख वर्षाचं असणारं जन्ममरण घ्यायचं, जन्ममरणाच्या चक्रात फिरायचं, हे म्हणजे चांगल्या माणसासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कशी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. एकच गोष्ट किती वेळेस करणार, 184चा फेरा म्हणतो ना आपण, 84 लक्ष योनीमध्ये फिरायचे. मग हे काही सोपं आहे का. जन्ममरणाची आपल्याला तर सगळ्यांना तर माहिती आहे की दुःख किती असतं. आपण चला जन्माचंच बघू की जन्मामध्ये काय होतं. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की मातेची या उदर कुहरी, पचोनिया विष्टेची या दातरी, ओकोडोनी 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती. तर 9 महिने पोटामध्ये आणि कुठं, आईच्या पोटामध्ये. मग आईच्या पोटामध्ये काय AC लावलेली असते का, आईच्या पोटामध्ये AC लावलेली असते का, नाही महाराज. तर तिथं असणारी धगधगीत असणारी ज्वाळा अग्नी चालत असते, जठराग्नी, धगधगीत असणारा अग्नी चालत असतो. मुखामध्ये कुर्मी किडे पडत असतात म्हणे. हे पोट काय कशाचं आहे, रक्त मांस रेत दुर्गंध यांनी भरलेलं पोट आहे ना. याच्यामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो, म्हणजे 9 महिन्याचा काळ आपल्याला त्याच्यामध्ये राहावा लागतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात मातेची या उदर कोहरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती. जन्मोजन्मनी म्हणजे प्रत्येक वेळेस तसाच जन्म घ्यावा लागतो आणि प्रत्येक वेळेस तसंच मरावं लागतं. बरं का. आपण जन्माचा विचार करतोय, जन्म घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, गर्भवासाचं दुःख, गर्भवासी यातना थोरा. किती आहेत, थोर यातना आहेत, जास्त यातना आहेत. याच्यामुळं म्हणून ही गर्भवास असणारा कठीण आहे. जाऊ द्या, गर्भवास तर कठीणच आहे, त्याच्या पुढचा तरी मार्ग काय सोपा आहे का. हां, पुढचा सुद्धा मार्ग सोपा नाहीये महाराज. प्रथम केला गर्भे वास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले 9 मास, आलो जन्मास येथवरी. 9 महिने आपल्याला आईच्या उदरामध्ये राहावं लागतं. ती माऊली आपल्याला चांगलं सांभाळते म्हणून बरं आहे, तिला त्रास व्हायला म्हणून दवाखान्यात जाऊन काढून टाकत नाही, हे जरी आपल्यासाठी पुण्याची गोष्ट आहे की कोणी काढीत नाही आपल्याला. बरं का. म्हणजे आईचे आपल्यावर इथं उपकार आहेत खरे, की 9 महिने तिला सुद्धा त्रास होत असताना आपल्या उदरामध्ये आपल्याला सांभाळणं, हेच खरे आईचे उपकार आहेत. आईनं तिथून पुढं आपल्याला संस्कार दिले काय, नाही दिले काय, शिकवलं काय, नाही शिकवलं काय, तिने आपल्याला आजूळ दाखवलं काय, नाही दाखवलं काय, तिने पैसा कसा कमवावा हे शिकवलं काय, नाही शिकवलं काय, तिने आपल्याला केवळ शेतातच घातलं, कधी शहराकडे नेलंच नाही, हे काहीच मायने नाही राहत तिथं. ती आईचं कर्तव्यच नाही तिथून पुढचं. आईचं फक्त तेवढंच कर्तव्य आहे की जन्माला घालणं, आणि आई त्या मुलाला जन्माला घालण्यासाठी खूप कष्ट करते. याच्याबद्दल आपण पुढं बोलू, वेळ नाही आपल्याकडं. तर इथपर्यंत आपला विषय आलेला आहे की आईच्या उदरातून येत असताना आपल्याला खूप दुःख आहे. पुढं काय होतं आपलं,
तर प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवहिमास आलो जन्मास येथवरी, बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता. हे बघा, बाळपण गेले नेनता, लहान होतो आपण, खेळत होतो असंच, आणि खेळत असताना आपल्याला काही कळत नव्हतं योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणून बाळपण गेले नेनता. माहीत नाही, बाळपणामध्ये आनंद होता बाळपणी, परंतु त्या आनंदाचा सुद्धा ज्ञान नाही. एक गोष्ट बाळपण. तारुण्य दशा विषय व्यथा, तरुण अवस्था आली की आपल्याला विषय आपल्या अंतकरणाला लागले महाराज. आता मी ते विषय कसे असतात हे इथं बसून तुम्हाला सांगावं, इतके तुम्ही कसे लहान नाहीत आणि तितका मी मोठा नाही, त्याच्यामुळे हे पुढं चालतो की तारुण्य दशे विषय व्यथा. आता पुढं चला, आता तिसरा टप्पा येतो जीवनाचा, त्याला म्हणायचं वृद्ध अवस्था, म्हातारपण. म्हातारपणाची अवस्था कशी आहे तर वृद्धपणे प्रवर्तली चिंता. म्हातारपण आलं की आपल्याला चिंता ही येणार, आणि चिंता अंगाला झटायला लागली की मग आपल्याला सुधारायचं बंद होते. आता कसतरीच होईल म्हणायचं, उग गप बसायचं. ज्या काळामध्ये चांगले दात होते, वारकऱ्यासारखं भाकरी खायचे दिवस होते, त्या काळामध्ये नाही ती खाल्लं, दातानं न तुटणाऱ्या गोष्टी सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला. कधी? जोपर्यंत दात चांगली होते. आणि आता दात पडले की मग म्हणते माळ घालावी वाटायला लागली आहे. कशाला घालतोस आता, तुझी एकदाच तिकडं मसन वाट्यात कुणीतरी नेऊन ठेवली असत्याल गौऱ्या. आलं ना लक्षात माझं बोलणं की बघा, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागलो तारुण्य दशेत कळालं नाही, आता वृद्धपणात कळते. मग काय म्हणायला लागतो, एका महाराजांचं ऐकलं होतं, ते मंदिरात येतो आणि मंदिरात येऊन दात पडलेले असतात, जीभ चालत नाही तेवढी, आणि तिथं म्हणतो इतला इतला इतला. देव म्हणतोय तू इतला नाही तिथलाच, तू मंदिरातला नाही, तू कुठला आहेस तिथलाच आहे, तू इथला नाही देवाने सांगितलं बरं का. पण आपल्याला वाटतं की इथला म्हणावं, विठ्ठला म्हणावं, पण आता येत नाही. काय येत नाही? कारण आता प्राबल्य राहिलं नाही इंद्रियाचं. कुठं? वृद्धावस्थेमध्ये. मग काय होतं तर पुन्हा चिंता वाढते, आणि वृद्धावस्थेमध्ये चिंता वाढली की माणूस कितीही चांगला असू दे शरीरानं आतमधून पोखरायला चालू झाला समजा. हे वृद्धपण आहे. आणि वृद्धपण झाल्यानंतर परत मरे मागुता जन्मधरी, परत मरावं लागतं. आणि शेवटच्या अंतकाळामध्ये जी इच्छा आहे तशा इच्छेप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो, किंवा कर्माने आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. हे कळालं आम्हाला की गर्भवासामध्ये दुःख आहे, मरावं लागतं जन्मल्यानंतर, आणि परत जन्म घ्यावा लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्मणं आणि मरणं हे अनिवार्य आहे. जसं प्रत्येक दिवशी सूर्य उगवतो आणि प्रत्येक दिवशी सूर्य मावळतो, हे जसं अनिवार्य जगी ज्ञानोबा सांगतात, हे कसं आहे अनिवार्य जगी, तसंच हे जन्म घेणं सुद्धा अनिवार्य आहे. बरं कळालं. मग आता हे दररोजचं होणारी जी घटना आहे, ह्याला सुज्ञ मंडळी, शहाणे मंडळी, ज्यांना आपण म्हणतो की इरस बाळगणारे मंडळी, ते कंटाळतात. सदा जन्म घेणं आणि सदा मरण ह्याला कंटाळतात. आता बघा, दरवेळेस जर एखाद्या कामासाठी शासकीय ऑफिसमध्ये जावं लागत असेल तर माणसं कंटाळतात बरं का. आपल्याकडे एक म्हण आहे, म्हणे कोर्टाची पायरी चढत जाऊन येऊन. का कोर्टाची पायरी चढत जाऊन? कारण तिथं जाऊन येऊनच सगळं प्रॉपर्टी घालावी लागते बरोबर. कोर्टाची पायरी चढत जाऊन येऊन म्हणजे ज्या ठिकाणी सतत आपल्याला जावं लागतं त्या ठिकाणी माणसाचा कंटाळ येतो, ते तिकडं जात नाही माणूस. कधीतरी जाणं हे गोड आहे, परंतु सातत्यानं जावं लागलं की तिथं माणसाला, सुज्ञ माणसाला काय होतं तर चांगलं वाटत नाही. एकच गोष्ट सतत करणं ही चांगलं वाटत नाही. बघा, ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात की हे जन्म मरणाची जी अवकळ आहे, जन्म मरणाचा जो प्रवास आहे हा कसा प्रवास आहे? अवकळेचा. अवकळेचा या शब्दाचा अर्थ होतो की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद नाही आणि स्वाभिमानही नाही बरं का. ऐकू येते? जन्म मरणाची जी परंपरा चालली आहे आपली, जन्मायचं आणि मरायचं, ही अवकळ आहे असं सांगितलं. अवकळा कशी तर एक गोष्ट, त्याच्यामध्ये दुःख तर आहे, दुःख आहे पण त्याच्यामध्ये स्वाभिमानही कुठला नाही. जर दुःख असेल आणि त्या गोष्टीमध्ये करण्यामध्ये स्वाभिमान असेल तर ती गोष्ट सुद्धा आनंदाने आपण स्वीकार करू. परंतु जन्म मरणाचा जो हे फेरे चाललेत याच्यामध्ये दुःख आहे आणि स्वाभिमान नावाची गोष्टच नाही.
कारण ज्यांनी खरंच लाज इरस बाळगली ते परत जन्मालाच येत नाहीत. पुढती नयो या निघाले पैजा येत. नयो म्हणजे परत जन्माला न येण्यासाठी पैज देऊन काही साधक मंडळी निघाले, परंतु कोण आहेत ते? ज्यांना लाज वाटली. महाराज, जन्म मरण परत परत घेण्याची काही लोकांना लाज वाटते बरं का. एक विद्यार्थी होता, लाज कुणाला वाटत नाही आणि कुणाला वाटते हे सांगतो. एक विद्यार्थी होता आणि तो 10वी पर्यंत ढकल पास झाला आणि 10वीला काय केला, 10वीला 2015 मध्ये त्यांनी परीक्षा दिली, त्यावेळेस नापास झाला. 16ला परीक्षा दिली, त्यावेळेस सुद्धा नापास झाला. पण 16ला परीक्षा दिली त्यावेळेस पण म्हणजे नापास झाला. पण 17ला परीक्षा दिली आणि त्यावेळेस मात्र तो नापासच झाला. 18ला परीक्षा दिली, त्याही वेळेस तो नापासच झाला. असं करत करत त्यानं 10 वर्ष परीक्षा दिल्या परंतु नापास झाला. मग आता त्याला आजूबाजूच्या माणसं म्हणाले, तुला लाज वाटते का नाही रे? सतत सतत त्याच गोष्टी करायला तुला लाज वाटते का नाही रे? मग आपल्याला याच्यामधून एक गोष्ट घ्यायची की एखादी गोष्ट सतत सतत करणं आणि त्याच्यामध्ये सफल न होणं म्हणजे लाज वाटावी लागते त्या गोष्टीची बरं का. याच्याबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात, आईसी आईसी या अवकळा घेपे जन्माचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. आईसी आईसी या कंटाळा. कसा कंटाळा? कशाचा कंटाळा? तर जन्माचा. सदा सदा जन्माला येण्याचा चांगल्या माणसाला कंटाळा येतो. मग ती कंटाळा कुणाला येत नाही? लाज पै निर्मळा निसुगा गोड. ही असं जन्म मरणाची कंटाळवाणी क्रिया आपल्या जीवनात घडते, ह्याची लाज वाटते. कुणाला वाटते? ज्ञानोबारायांनी शब्द वापरला, लाज पै निर्मळा. निर्मळा म्हणजे ज्याच्या अंतकरणात उद्धार पावण्याची इच्छा आहे त्याला हे जन्म मरण लाज वाटते आणि त्याला कंटाळा येतो. मग गोड कुणाला वाटते? निसुगा गोड. निसुगा म्हणजे बिनलाजाला ती गोड वाटते. सदा सदा जन्माला यायचं, सदा सदा मरायचं, ही जी अवकळा आहे ही बिनलाजाला काय होते? गोड वाटते. सदा सदा जाऊन परीक्षेत नापास होणं ही कुणाला गोड वाटते? बिनलाजाला गोड वाटते. आणि जन लाज धरतंय, जन इरस बाळगतंय, त्याला ही सदा सदा परीक्षेला जाणं नापास होणं पटत नाही. त्यानं एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्या वेळेस गेल्यानंतर तरी पासच होऊन वापस येते. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं निर्मळा. आणि जो कोणी लाज बाळगतच नाही, बिनलाजी होते, त्याला निर्मळा म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं? निसुगा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? निसुगा असं म्हणायचं. ज्ञानोबारायांनी सांगितलं. म्हणून जन्म मरणाची जी ही व्यवस्था आहे ती व्यवस्था आपली बंद झाली पाहिजे, तर ज्ञानोबाराय आपल्याला निर्मळ माणूस म्हणतील बरं का. याच्यासाठी मग काय करायचे आपल्याला? याच्यासाठी आपल्याला एक काम करायचे, आपल्याला याच्यातून उपाय शोधायचा आहे. आता ही जन्म मरणाची जी व्यवस्था आहे, सदा मरणं सदा जन्मणं, ही जी व्यवस्था ही तोडायची आहे. ही कशी तुटल? याच्यासाठी पर्याय काय? याच्यासाठी उपाय तर असेल की. याच्यासाठी एक उपाय आहे. मग ती कुठं उपाय आहे? ती ह्याच शरीरात आहे. कुठं उपाय आहे? याच शरीरात आहे. ज्ञानोबाराय सांगतात, येनेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. येण्याची शरीरे म्हणजे याच शरीराने शरीरा येणे सरे. याच शरीरामध्ये तो उपाय आहे. कोणता उपाय? या शरीरातून मुक्त होण्याचा. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. याच शरीरानं असं काहीतरी करावं लागतं जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणारी ही जन्म मृत्यूची परंपरा खंडित झाली पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात एक पर्याय करा. तो पर्याय कुठं होईल? इथंच. येण्याची शरीरे आणि शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. किंबहुना अव्ययभाव समास. याच्यामध्ये किंबहुना बहुना किम, फार काय सांगावे, येर झारे चिडापडे, जास्त काय सांगायची गरज आहे. हे जे जन्म मरण परंपरेची व्यवस्था आहे ना, येर झार आहे ना, त्याला चिरा पडतो म्हणजे जन्मन परत लागत नाही. पण कुठं घडतं हे सगळं? येण्याची शरीरे या शरीरामध्ये घडतंय, या आयुष्यामध्ये घडतंय. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की सगळ्या साधू संतांनी हेच सांगितलं की हे आयुष्य किती मोलाचं आहे. कारण या आयुष्यामधूनच आपल्याला काय करता येतं? मुक्त होता येतं. इतर आयुष्यामध्ये ही व्यवस्था लावलेली नाही बरं का. याची देही गडे देवाचे भजन, आणिक हे ज्ञान नाही कोठे. या शरीराशिवाय दुसरीकडं ज्ञान नाही. मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला असे. या शरीराच्या द्वारे केलं की काही होतं. केले होते याची जन्म, याच जन्मामध्ये करायचं असलं तर आपल्याला करून घेता येतं. आणि या जन्मामधून काय करावं लागतं? तर या जन्मामधून ही जन्म मरणाची परंपरा आहे ती तोडावी लागते.
बरं ठीक आहे, हे आयुष्य फार मोलाचं आहे महाराज, या आयुष्यामध्येच याच्यातून निघायचा एक दरवाजा आहे. ऐका, जर आपल्याला जन्म मरणाची ही परंपरा जर तोडायची असेल तर काय करावं लागेल, याच शरीरामध्ये काहीतरी करावं लागेल जेणेकरून ही परंपरा तुटली जाईल. ह्या जीवनाचा, ह्या आयुष्याचा एक अर्ध क्षण सुद्धा आपल्याला उसना मिळत नाही. बरोबर आहे, ह्या आयुष्याचा अर्ध क्षण सुद्धा उसना मिळत नाही. हे मिळालंय आपल्याला. 100 वर्षाचं आयुष्य म्हणतो ना आपण, 100 वर्षाचं आयुष्य म्हणतो की आपण याला, परंतु हे 100 वर्षाचं उगं वाटते. याच्यामध्ये आपण कधी वरी जाणार हे आपल्या हातात नाही, परंतु हे आयुष्य चांगलं मिळालंय आपल्याला. आपण या जन्माला आलो म्हणजे मुक्त होण्याच्या दिशेला आलो. मग आता ह्या जंक्शनवरून, जंक्शन कशाला म्हणतात माहिती आहे की, ज्या ठिकाणावरून भरपूर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे एकाच ठिकाणी येतात त्याला काय म्हणायचं, जंक्शन म्हणायचं. आणि स्टेशन कशाला म्हणायचं, आलेली रेल्वे त्याच रुळावरून पुढं किंवा मागं जाणार त्याला म्हणायचं स्टेशन. आणि जंक्शन स्टेशन कशाला म्हणायचं, जंक्शन स्टेशनहून चौकड रेल्वे जातात. उदाहरणार्थ कुर्डवाडी जंक्शन म्हणतो बघा आपण, का पंढरपूरला बी जात आहे, तिकडं उस्मानाबादकडे बी जाते, म्हणजे सगळीकडेच जायला कुठून जागा आहे, कुर्डवाडी, त्याला म्हणायचं जंक्शन. तसं हे जन्म आपला म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. याच्यामध्ये जर चांगलं काम केलं, याच्यामधून चांगलं काम केलं, देवाची प्राप्ती करून घेतली की नक्की वैकुंठाला जाते. याच्यामधून रजोगुणाचा सहाय्यता घेऊन यज्ञ वगैरे केले की स्वर्गाला जाते. ह्याच्यामध्ये येऊन गाढवासारखं वागलं की गाढव होते. मानवी शरीरामध्ये येऊन कुत्र्यासारखं लाचर झालं की कुत्र्याच्या जन्माला जाते. या शरीरामध्ये येऊन जसं वागाल तसं जन्म भेटते पुढचा. म्हणून हे काय शरीर, हे म्हणजे जंक्शन स्टेशन. याच्याहून आपल्याला ठरवायचं की आपल्याला कुठं जायचे. मग या शरीराने आपल्याला मुक्त सुद्धा होता येते. म्हणून ही शरीर मोलाचं आहे बघा, बरं का. ही शरीर काय असं तसं नाही, ही शरीर कसं आहे, मोलाचं. आयुष्याचा अर्धक्षण न मिळे नाही मिळणार महाराज. किती जरी आपण सुवर्ण दान केलं, सुवर्ण दिलं, तरी आयुष्याचा अर्धक्षण सुद्धा मिळणार नाही. म्हणून हे आयुष्याचा अर्धक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे. आता कळालं महाराज, हे आयुष्य महत्त्वाचं आहे. परंतु ह्या आयुष्यातले सगळंच दिवस, सगळे क्षण महत्त्वाचे आहेत बरं का. परंतु त्याच्यामध्ये पैकी सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे तो म्हणजे शेवटचा. शेवटचा म्हणजे कोणता, मरणाच्या वेळीचा क्षण. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट. मरणाची जी वेळ आहे ती म्हणजे आवश्यक असणारी गोष्ट आहे. ती आवश्यक का बरं, त्याचं कारण असं आहे, कारण शेवट ही फार महत्त्वाचा आहे महाराज. शेवट कसा आहे, फार महत्त्वाचा आहे. आणि एखाद्यालाच विरळ्याला तो शेवट चांगला करता येतो बरं का. कारण ही शेवट जी आहे ना, शेवट एवढी त्या शेवटामध्ये ताकद आहे की आपल्या पूर्वजन्मामध्ये किती जरी खतं असतील आपली, ती सगळी खतं फाटून जातात. कधी, शेवट सांभाळला की, शेवट सांभाळला की. कारण शेवटाच्या काळामध्ये वासना आपली देवाच्या सारखी झाली की देव होते. शेवटाच्या काळामध्ये वासना हारणासारखी झाली म्हणून जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासना. अर्थात शेवटच्या काळामध्ये आपली मती जशी असेल, या मती सा गती, जशी मती असेल तशी आपल्याला गती प्राप्त होते. म्हणून शेवट माणसानं जास्त सांभाळला पाहिजे. ज्ञानो तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जेवढाही अट्टहास केला तो सगळा शेवटच्या दिवसासाठी केला, शेवटच्या काळासाठी केला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. इथं दिवस सांगितला, आपण वेळेचं बोलतो की शेवटची वेळ असणारी ती कशी पाहिजे, ती आपल्याला सार्थक ठरवता आली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आवश्यक तो शेवट. शेवट असणारा आवश्यक आहे. आणि शेवट आपल्याला चांगला करता आला की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आणि शेवट जर आपला माझे पोरच कसे राहतील म्हणून जर गेला तर नक्की पुढला जन्म भेटणार. माझ्या रानामध्ये गाय यायला झालती म्हणलं की पुढल्या जन्मी गायच होऊन येणार. कारण शेवट अंतकाळ असणारा, जशी अंतकाळात आपली मती असेल तसा आपल्याला जन्म मिळते. मग महाराज अंतकाळामध्ये काय फरक पडला, नामस्मरण घ्यायला काय हरकत आहे अंतकाळामध्ये. आता आपण पडलो समजा, आणि पडल्या आता कळालं की आपल्याला मरावं लागणार आहे. 4 दिवसात मरण, 5 दिवसात मरण, 10 दिवसात मरण, काही सांगता येत नाही. परंतु आजारी पडलेल्या माणसाला तर कळतंय की आपला जीवन मरायचं आले जाऊ बाबाजवळ. मग तवा नामस्मरण केलं तर काय फरक पडते, पण तवा नामस्मरण चुकत नाही, तिच्या सगळं ध्यानात असते.
पण ती काय करते माहिती का, मन त्याचं बळ कमी पडते. कुणापुढं? आपल्या शरीराच्या पुढं. तारुण्य दशेमध्ये शरीराचं बळ जास्त आहे, मनाचं कमी असतंय, म्हणून जास्त वटवट करीत नाही. आपण म्हणाल तसं वागते. पण ही मनाचे चाळे कधीपर्यंत असते? तर जोपर्यंत शरीरात ताकद असते. एकदा शरीरातली ताकद संपली की ती मन चिंता नावाचं कॅसेट उघडीते. आणि ती कॅसेट कसं असते माहिती का, आपण तरुण अवस्थेमध्ये ज्या ज्या काही चुका केल्या, तरुण अवस्थेत होत असतात की चुका, तरुण अवस्थेमध्ये झाल्यात कधी सगळ्याकडून होत असतात चुका. म्हणजे होत असतात म्हणजे कराव्या म्हणत नाही, चुकून होत असतात. समजा त्या चुका ज्या झाल्यात का, त्याचं ह्यानं काय केलेलं असते, कॅसेट तयार केलेलं असते, व्हिडिओ शूटिंग केलेली असते त्यानं. मग ती व्हिडिओ शूटिंग असते का, मग ही पडलं की ह्याला एकट्याला आणून दाखविते आपण काय काय केलं होतं. कुणाला? एकट्याला आणून दाखविते. कसं होत असतो लहानपणी, काय काय केलंय तरुणपणी, कुणाकुणाचे बांध टोकरले. तर हे सगळं मन तुकोबराय तर म्हणते, तर मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा, माय बापा जाणे तसं मन पापा जाणे. हे मन असणारं आपल्या पापाला जाणतंय, म्हणून ही सगळं असणारं रेकॉर्डिंग शेवटच्या काळाला आणून दाखविते. त्यानं ही दाखवायला चालू केलं की मग आपल्याला चिंता वाटायला लागते, बाबा आपलं कसं होईल आता, जीवनभर तर असलं वागला आपण, ह्याच्यामध्ये स्वाभिमानाचं तर काहीच वागणं दिसत नाही. ज्ञानोबा सांगतात, सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. आता तिथं येड्यासारखं मन करते. काय करते? स्मृती भ्रम, सर्वेंद्रिया लाकूड पडे. आता इंद्रिय लाकूड पडलं, त्याच्यात लाकूड पडलं म्हणजे काय, जसं लाकडामध्ये काहीच ताकद नसते, त्यानं स्वतः काहीच करू शकत नाही, तसं हे इंद्रिय पडून राहते, काहीच करू शकत नाही. सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे. स्मृती म्हणजे बुद्धी भ्रमिष्ठ होते. आपण म्हणतो ना साठी बुद्धी म्हणतो की, याचा अर्थ असा आहे की 60 वर्ष झाली की आपली बुद्धी काम करायचं सोडून देते, असं आपण मान्य करतो की का. स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. तर हे मन वेड्यासारखं होतं आणि प्राण कोंडायला लागतो. मग तिथं काय आठवत असते? तिथं काय नाही आठवत. ज्ञानोबा राय तर सांगतात, तशा अवस्थेमध्ये इंद्रिया अनघडू पडिला, जीविताशी सुख बुडाला, आत बाहेर उघडिला मृत्यू चिन्हे. तर आत आणि बाहेर मृत्यूचे चिन्ह येतात. मृत्यूचे चिन्ह, बाहेर मृत्यूचं चिन्ह काय? आता बघा, हे आपला डोळा आहे उजवा, त्या डोळ्याच्या या बाजूने असं बोट लावलं की एक असणारी गोष्ट दोन दिसते, एक असणारी गोष्ट दोन दिसते. ज्या दिवशी आपल्याला एक असणारी गोष्ट दोन दिसली नाही, त्या दिवसापासून 9व्या दिवशी राम बोलो बाई राम बोलो. दुसरं एक सांगितलं शास्त्रामध्ये, उजव्या डोळ्यानं आपला नाकाचा शेंडा दिसावा म्हणजे हे डावा डोळा जा झाकला तरी दिसते. आणि ज्या दिवशी दिसणार नाही तिथून पुढे 7 दिवसानं राम बोलो बाई राम बोल. ही झाले बाहेरचे चिन्ह. तसं अंतकरणाचे काही चिन्ह असतात महाराज. मग अंतकरणात काय होतं? तर अंतकरणामध्ये भीती वाढते. पुन्हा काय होतं? अंतकरणामध्ये स्मृती भ्रमिष्ठ होते, म्हणजे ओळखू येत नाहीत माणसं. असं चालू झालं की समजायचं सर्वेंद्रिया लाकूड पडे, सगळं झालं. हे असणारे मृत्यू चिन्ह अंगावर उमटले की समजायचं आपलं मरण जवळ आलं. अहो, हे एकदम मरणाच्या काळाचे आहेत. परंतु त्याच्या आधी सुद्धा देवानं काही चिन्ह दाखविलेत की. कोणते चिन्ह? सगळेच्या सगळे दात पडणं, न विचारता केस पांढरे होणं, गुडघे दुखणं, कमरेचा मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा ती निकामी होणं, हे सगळं देवानं चिन्ह दाखविलेत. बाबा तुला मरायचं ही दाखविलंय, पण आपण ते मान्यच करणं महाराज. ज्ञानोबा राय सांगतात, जियावयाचे नि विश्वासे मृत्यू एक येत असे, ऐसे जयाचे मानसे मानी जे चिन्ह. देवानं दाखविले चिन्ह, परंतु ह्यानं आपल्या संसारात एवढा मग नाही महाराज. जियावयाचे नि विश्वासे, ज्ञानोबा राय म्हणतात, जीवन जगायचा एवढा त्याच्या अंतकरणात विश्वास आहे, मी मरणारच नाही असा त्याचा विश्वास आहे. जियावयाचे नि विश्वासे मृत्यू एक येत असे. ह्याला मृत्यू लोक म्हणतात आणि ह्याच्यात मरावं लागतंय, ह्याच्यावर विश्वासच नाही त्याचा. मृत्यू एक येते असे, ऐसे जयाची मानसे मानी जे चिन्ह. असं ज्याचं अंतकरण मान्यच करत नाही त्याची तर काय अवस्था होत असेल. आपल्याला तर प्रवचनातून कीर्तनातून कळतंय तरी एवढं की आपल्याला मरायचे बाबा, नामस्मरण करावं लागते. पण जन कधी प्रवचनात कीर्तनातच बसत नाही, त्याचं कसं होत असेल. म्हणून त्याच्या शेवटी काळाला
ती मन नावाची जी गोष्ट आहे ती पुढे येते आणि थैथयान असते महाराज. का? त्याचं कारण असं आहे, आपली शक्ती कमी होते आणि त्या मनाची शक्ती वाढते. आणि मनाची एकदा शक्ती वाढली ती आता आपल्याला काय करते, धीर धरू देत नाही. मग त्या मनाची शक्ती चलना झाली की मग आता करावं काय. मग जर ही शेवटच्या अंतकाळामध्ये मन कामाला येत नसेल तर त्या मनाचं करावं काय. त्याच्यासाठी एक उपाय म्हणून सांगितला. काय उपाय आहे ती? तर त्याचं उपायाचं कारण सांगितलं ते म्हणजे आज घेतलेल्या प्रवचनाच्या श्लोकामध्ये काय करायचं त्याचं सांगितलं. कारण अनन्यचेतता सततम यौ मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जे मन आहे ती येड्यावणी करते की नाही, शेवटी अंतकाळ आपला नीट होऊ देत नाही, तर त्या मनाला असणारा आपल्या चलतीच्या काळामध्ये नीट चालायला शिकवायचं. चलतीच्या काळामध्ये म्हणजे कोणत्या? चलतीच्या काळामध्ये म्हणजे कोणत्या? चलतीच्या म्हणजे जेव्हा आपल्या बटव्याला खिशाला पैसे आहेत त्या चलतीच्या काळामध्ये नाही. चलतीचा काळ म्हणजे कोणता? तर देवानं दिलेले सगळे इंद्रिय ठीकठाक आहेत त्या काळामध्ये आपण ह्या मनाला कसं राहायचं हे शिकवायचं. त्याला शेवटी काय चिंतन करायचं ते आतापासून शिकवायला चालू करायचं. कुणाला? ह्या मनाला. मनाला एक वळण लावायचं. बरं, मनाला वळण लावण्यासाठी काय करायचे? चलतीच्या काळामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे सेवा करायची. प्रामाणिकपणे देवाची काय करायचे? सेवा करायची. प्रामाणिकपणे देवाची सेवा घडली की आपल्याला मरणाची भीती वाटण्याची गरज नाही. घडली या सेवा समर्थाची, आता भय नाही आईसे वाटे, आणि घडली या सेवा समर्थाची. पांडुरंग परमात्म्याची सेवा प्रामाणिकपणाने घडली की मन काहीच करत नाही. का? का त्याच्या सगळ्या असणाऱ्या ज्या प्रवृत्ती निवृत्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्षमन होतात. ज्ञानोबराय सांगतात, आधनी हरळू न शिजे, पानिये हिरा न भिजे, विकल्पन जात न गमिजे चित्तवृत्ती. जर आतापासून त्या चित्ताला वळण लावलं की पानिये हिरा न भिजे. सांगा बरं मला, हिरा एखादा आणून ठेवला आणि त्या हिऱ्यावर पाणी टाकलं, मग त्या हिऱ्यावर पाणी टाकल्यानंतर हिरा भिजते का? मामा नाही म्हणायला लागले. आता मी तर हिरा बघितलंच नाही. आता तुम्ही एकदा हिरा आणून द्या, त्याच्यावर मी पाणी टाकून बघतो. जर त्याच्यावर पाणी जर राहिलं नाही तर हिरा माझा, आणि त्याच्यावर पाणी राहिलं तर हिरा तुमचा. जमते का? म्हणजे ज्ञानोबरायांनी सांगितलं, पाणी ये हिरा न भिजे, आधनी हरळून न शिजे. हरळ शेतातली ती आधन टाकलं म्हणजे आधन लावलं आणि त्या आधनामध्ये हरळ टाकलं, शिजल का? शिजत नाही. खोटं वाटत असलं तर करून बघा, शिजत नाही. तसं त्या महात्म्याची अंतकरणाची वृत्ती, त्या महात्म्याच्या अंतकरणाची वृत्ती शेवटच्या काळामध्ये सुद्धा विकल्प जात न गमिजे चित्तवृत्ती. विकल्प जात म्हणजे विकल्प अंतकरणात येतच नाही. त्याच्या अंतकरणात देवाचं ध्यान असतं, त्याच्या अंतकरणामध्ये विकल्प येत नाही. म्हणून त्याचं अंतकरण देवाला लय आवडते, मग त्याला देव घेऊन जाते. बरं का? याच्यासाठी काय करावं लागते? त्या मनाला नीट वळणात लावावं लागते. असं वागावं लागते बाबा म्हणून सांगावं लागते. त्याच्यासाठी असे गुरु भेटावे लागते, वळणात लावणारे, मनाला वळणात लावणारे गुरु भेटावे लागते. सांगणारं मार्गदर्शक कोणीतरी पाहिजे. मग ज्ञानोबराय म्हणतात, आपणच आपलं मार्गदर्शक व्हायचं. आपणच आपला असणारा मनाचा काय असतो? उद्धाराचा शत्रू आणि मित्र. आपणच आपले काय असतो? आपापने या घात कर. शत्रू झालो मी दावेदार. आपापने या घात कर म्हणजे जर या जीवनामध्ये येऊन या मनाने वाईट वागलं की आपला घात, आणि या मनाने भगवंताच्या चरणी समर्पित झालं, साधू संताची सेवा केली की मग आपण आपला मित्र झालो. मग आपण आपलं कल्याण केलं. बरं का? आपण आपलं कल्याण केलं हे होतं. पण कधी? ज्या वेळेस अंतकाळी ह्या मनानं साथ दिली तर. मग मनानं साथ देण्यासाठी आपल्या चलतीच्या काळात, म्हणजे कोणत्या चलतीच्या काळात? इंद्रिय चांगली आहेत त्या काळामध्ये. जववरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तोवरी आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकून. म्हातारपणी जाता येते का तीर्थयात्रेला? चला बरं पंढरपूरच्या वारीला. आई जाता हो की म्हणे आम्ही महाराज. खरं तुम्ही जाता? हो. वा वा वा, आनंद वाटला. तुम्ही जाता पंढरपूरच्या वारीला म्हणजे? काय नाही, टेम्पोत बसून जाता का? जाळावं त्या टेम्पोत बसण्याला. ज्या काळामध्ये चांगलं चालता येत होतं त्या काळामध्ये काय केलं? शेतात कुळवा मागं फिरला बाबा. आणि आता म्हणायला लागला आता वारीलाही वाटेल. कसं येतं बाबा? काय नाही, तुमच्या टेम्पोमध्ये नाही हो, टेम्पोमध्ये वळकट्या वगैरे असतात, रावट्या वगैरे असतात. काय नाही म्हणे, 500 रुपये माझे आगाव घ्या. तुझी वारी सफलच होत नाही तशानंतर.
तुझ्या 500 रुपयानं काय करायचं, म्हणून काय करावं, तर आपल्या असणाऱ्या चलतीच्या काळामध्ये म्हणजे आपल्या असणाऱ्या इंद्रियाच्या प्रबलतेमध्ये आपण भक्ती करून घ्यावी. आणि भक्ती कशी करावी जेणेकरून आपल्याला देवाला प्राप्त होण्यासाठी, तर देवाने सांगितलं भक्ती कशी करावी. अनन्यचित्तता सततम यौमाम स्मरते नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. हे पार्थ अन्वय, हे पार्थ अनन्यचेतः यो, हे पार्थ हे अर्जुना, यह म्हणजे जो कोणी, अनन्यचेतः, अनन्यचेतः म्हणजे अन्य, अन म्हणजे नाही, अन्य म्हणजे दुसरा, अन्य म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये दुसरा कुणीच नाही. मग कोण आहे त्याच्या चित्तामध्ये, तर त्यांनी सांगितलं सततम नित्यशः स्मरती. कुणाला स्मरती, नित्यशः स्मरती, सततम स्मरती. स्मरती म्हणजे स्मरण करतात. आणि कसं स्मरण करतात, सततम आणि नित्यशः. सततम म्हणजे प्रत्येक क्षणाला, नित्यशः म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला माझं स्मरण करतात. माम स्मरती, माम म्हणजे मला स्मरण करतात. देवाने सांगितलं जर आपला शेवट नीट करायचा असेल तर काय करावं लागते, तर देवाला शरण जावं लागते. मग देव म्हणतो अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, अंतरला संसार. कधी अनुसरे तो, अनुसरे म्हणजे देवाला आपल्याला काय करावं लागतं, अनुसरण करावं लागतं देवाचं. आणि त्यावेळेस अमर होतं म्हणे आपण. अनुसरली तया फिरवणे मागे. देव काय करतो, त्याच्याकडे एखाद्याने ओढ घेतली की त्याला काय असं माघारी फिरू देत नाही. मग देव काय म्हणतात, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. तस्याहम त्याला मी कसा आहे, सुलभ आहे. सुलभ म्हणजे काय, सोपा. सुलभ या शब्दाचा अर्थ लभ. सुलभ या शब्दामध्ये सु हा काय आहे, तर उपसर्ग लागला सु. आणि लभ याच्यामध्ये लभलभ्यती धातू. लभलभ्यती धातूचा अर्थ होतो की प्राप्त होणे. आणि प्राप्त कसं होतं, सु म्हणजे चांगल्या प्रकारे मी त्याला प्राप्त होतो, म्हणजे सुलभ असा मी प्राप्त होतो. पण कुणाला, तर स्मरती नित्यशः, जो माझं नित्य स्मरण करतो. मग नित्य स्मरण करणं म्हणजे कसं, जसं विठामाईनं केलं तसं. नित्यस्मरण करणे म्हणजे कसं, जसे आता बाबाजी करतात तसं. नित्यस्मरण करणं म्हणजे कसं, कुठलाही साधू महात्मा देवाच्या चिंतनामध्ये मग्न होऊन जसं देवाच्या नामस्मरणामध्ये धुंदीत राहतो, तसं जन कुणी स्मरण करेल मग त्याला काय प्राप्त होतं, तर त्याला प्राप्त होतं मामिपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतिम. संसिद्धिं परमां गतिम. त्या महात्म्याला, त्या साधकाला मरणाची भीती बाळगायचं काम नाही. त्याचं कारण असं सांगितलं, माम उपेत्य पुनर्जन्म. माम उपेत्य म्हणजे माझी उपासना करणाऱ्याला. दुःखालयम अशाश्वतम. दुःखालयम म्हणजे दुःखाचं असणारं घर, असणारं दुःखाचं घर. आणि तेही दुःखाचं घर कसं असणार आहे, अशाश्वत असणार आहे. तो जन्म त्याला मी येऊ देत नाही. दुःखालयम अशाश्वतम जे असणारा पुनर्जन्म ते मी घेऊ देत नाही. नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गतिम. का मिळत नाही त्याला पुनर्जन्म, त्याचं कारण सांगितलं. कारण मी त्याला पुनर्जन्म घडू देत नाही, मी त्याचा असणारा पुनर्जन्म चुकवतो. टाईम आता झालाय आपला, तरी 5-10 मिनिटामध्ये आपण सेवा पूर्ण करू. कारण मला बोलू वाटायला लागले आणि टाईम तर झालाय. झालं तर झालं, आता 5 मिनिट घेतो तुमच्याकडून. आणि हो का, जोपर्यंत मी इथं बसला तोपर्यंत मीच राजा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं तरी उठणार नाही. बरं आहे का. तर असा असणारा शेवटचा काळ जपण्यासाठी काय करावं लागते, नामस्मरण करा. ठीक आहे देवा, आम्ही नामस्मरण कसं करावं लागते. नामस्मरण नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. कळी काळ न पाहे म्हणजे मरणाची भीतीच नाही त्याची. बरं का. कळी काळचा अर्थ भरपूर मोठा आहे. आता महाराजांनी पण मग असे सांगितलं होतं आम्हाला एक, परंतु आता मी ते सोडून देतो, वेळ कमी आहे म्हणून. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, कारण त्याच्या जीवनामध्ये नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे. आणि का त्याला कळी काळ जवळ येत नाही, त्याचं कारण आहे महाराज. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण असं आहे की त्यानं एवढं नामस्मरण केलेलं असते की शेवटच्या काळात देव त्याच्याजवळ राहते. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. त्याच्याजवळ देव येऊन राहते. आणि देव येऊन राहिला की देवाच्या हातात सगळं आहे की. देव कसा येऊन राहते याच्याच श्लोकावरच्या वयात. तरी गा ऐशिया हो ध्वनी झने थारा देशी हो मनी पै नित्य सेविला मी निदानी सेवक होय. नित्य सेविला मी निदानी सेवक होय. हे फार गोड ओवी आहे, ऐका.
जर देवाची जन्मापासून जेव्हापासून कळालं तेव्हापासून जर सेवा केली, जन्मापासून का म्हणलं सांगू का मी, त्याचं विश्लेषण करू नये, वेळ कमी आहे तरी करतो. जन्म कशाला म्हणावं माहिती का आपला? आपल्याला ज्या वेळेस कळालं की आपल्याला देवाचं नामस्मरण करायचंय, तो आपला खरा जन्म आहे. आणि तिथून पुढचं आपलं जीवन म्हणजे खरं जन्मल्याचं सार्थकपण आहे. जेव्हा कळत नव्हतं तेव्हाचा जन्म म्हणावं का त्याला? हां, त्याला का जन्म म्हणावं? ज्या काळामध्ये आपल्याला देव कळालाच नाही त्याला जन्म म्हणावं होय. किती बी 50 वर्ष जगला असाल तर त्याची मातीच आहे की, त्या जीवनाचं काय मोल आहे का? काहीच नाही. कितीही चांगला जन्म जगला तरी ज्या दिवशी कळालं देवाचं नामस्मरण करत जगायचे, तो खरा जन्म. कशावरून म्हणता बघा, चांगदेव सुद्धा म्हणले, धन्य जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. जन्म आलो म्हणजे आता माझ्या मुक्ताईनं मला उपदेश केला आणि मला कळालं खरी भक्ती आणि खरं ज्ञान म्हणजे काय असतं, आणि आज मी जन्माला आलो. तसं आपला सुद्धा ज्या वेळेस कळालं आजपासून देवाचं नामस्मरण करायचं, खरं तो आपला जन्म. आणि त्या जन्मापासून म्हणजे ज्या दिवशी नामस्मरण कळाले त्या जन्मापासून जो कोणी माझं नामस्मरण करतो, मग ते जो कोणी माझी सेवा करतो, नित्य सेवीला मी निदानी सेवक होय. ज्ञानोबा सांगतात, ज्यांनी माझी नित्य अशी सेवा केली आहे, आणि निदानी म्हणजे मरणाच्या काळी मी सेवक होय. दादाने असं समजायचंच नाही की मी सेवा केली आहे, दादाच्या रूपाने देवाने येऊन सेवा केली विठामाईची, बरं का. ह्या तात्याच्या रूपाने, ह्या सगळ्याच्या रूपाने देवाने येऊन सेवा केली. कारण माईचं एवढं ऋण देवावर होतं की ह्यांच्या अंतकरणाचा पालट करून ह्यांना सेवेसाठी इथं उपस्थित राहण्याची बुद्धी कोण घातली? कोण यांच्या हृदयामध्ये बसून केली सेवा? तर साक्षात पांडुरंग परमात्म्याने सेवा केली. म्हणजे माईच्या असणाऱ्या या नित्य सेवेचं फळ म्हणून पांडुरंग परमात्मा स्वतः येऊन सेवा करू लागला. मग ते दादाच्या रूपाने असो, तात्याच्या रूपाने असो, सुरेश भाऊच्या रूपाने असो, कुणाच्याही रूपाने असो, ज्याने कोणी विठामाईची सेवा केली आहे ना, तो साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी येऊन सेवा करत होता बघा. आणि त्याच्या सेवेमुळं काय झालं तर आपल्या विठामाईला आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांचा मृत्यू काळ तो सुद्धा कसा सुलभ झाला. मग कधी होतो सुलभ? ज्या काळामध्ये देव स्वतः येऊन त्या सेवकाची सेवा करतो. आता स्वतः देव सुद्धा म्हणतात की तया देहावसाना जै पावे तै तिही माते स्मरावे. देह अवसान आलं एखाद्या साधूचं आणि त्यावेळेस त्यानं देवाची आठवण केली, मग म्या जरी पावावे तरी उपास्थित्य काय असते? देव म्हणतात ऐका, देव म्हणतात ज्या वेळेस त्या साधू असा पडलेला असतो मृत्यूशय्येवर, आणि शय्येवर पडलेला असताना त्यावेळेस त्यानं हाक मारावी, देवा देवा मला तुझ्या जवळ घे. देव म्हणतो ह्या अशा हाक मारण्याची त्याला गरजच पडत नाही. का गरज पडत नाही? देव सांगतात हाक मारल्यानंतर मृत्यूच्या काळात मी कुणीही हाक मारू द्या, दुराचार्याने हाक मारू द्या, मी जवळ येतो. बरोबर. अजामेळा कोण होता शेवटच्या काळामध्ये हाक मारला? आधी दुराचारीच होता की, बरोबर आहे ना. गजेंद्र असणारा हत्ती होता की. कितीतरी असे उदाहरण आहेत आपल्याकडे. शेवटच्या अंतकाळामध्ये देवाची आठवण केली, देव पळत आला आणि मुक्त केलं. मग हा तर व्यक्ती त्यानं शेवटच्या काळामध्ये नाही, जन्मल्यापासून म्हणजे नामस्मरण करायचं त्या दिवसापासून नामस्मरण केलंय. मग त्यानं हाक मारायची देव वाटच बघत नाही. देव म्हणतात त्यानं हाक मारावी मी जावं, एवढा मी उशीर करत नाही. देवाने सांगितलं बघा. थोडं पुढे चालतो हा. आणि भक्ताही त्याची दशा, त्याची भक्तीचा सुसुकायसा, म्हणून हा धोनू ऐसा न वाखाणावा. देवा हे असं ध्वनी सुद्धा देव ऐकत नाही. का? कारण इतर लोकांनी हाक मारल्यानंतर देव पळत येते, मग भक्तांना सुद्धा हाक मारायची वेळ देव येऊ देत नाही असं देव म्हणते. भक्तांना हाक मारायची देव गरज नाही. भक्तांना हाक मारायची का गरज नाही? कारण त्या भक्तानं कितीही अडचण आली तरी देवाला पहिल्यापासूनच हाक नसते मारलेली. देवाचं त्याच्यावर ऋण झालेलं असते देवावर. म्हणून देव सांगतात ते ऋण वयपण देखुनी अंगी. कोणते? कधीच देवाला दुःखाच्या काळामध्ये हाक मारी नाही, देवा माझं बरं कर बाबा, असं कधीच म्हणलेलं नाही या साधकानं. ह्यानं फक्त देवाचं नामस्मरण केले. जो कोणता काळ येईल, जसा येईल तसा येऊ दे देवा, फक्त माझ्या अंतकरणामध्ये तुमची असणारी आठवण असावी, तुमचं असणारं नामस्मरण असावं. अशा तत्वानं तो जीवन जगलाय. त्यानं देवाकडे काडी मात्र काही मागितलं नाही. त्याच्यामुळं देवावर त्याच्या असणाऱ्या सेवेचं ऋण झालं. तुका म्हणे देवा ऋणी करून काय प्रमाण ऋणी करून ठेवा. आमची एवढी सेवा असो, तुका म्हणे सेवा देवा ऋणी करून ठेवा. अशी सेवा करावी की देवाला ऋणी करून ठेवा. मग तसं असणारं ऋण देवावर बसते. आणि देव मग म्हणते हे ना कधी बसतंय शांत? कारण ज्यावेळेस ह्याची चलती असते म्हणजे ह्या भक्ताची नामस्मरण करत असते भक्त, त्यावेळेस कितीही वाईट परिस्थिती आली तरी देवावर भार घालीत नाही. मग देव आता म्हणते बर आता मला काही सेवा सांगणास का? बरं ठीक आहे. ज्यावेळेस तुझा मृत्यू काळ जवळ येईल त्यावेळेस तुझं सगळी इंद्रिय बंद होतील, तुझं मन सुद्धा चलणं बंद होईल,
त्या काळात तरी मी सेवा करेन की. म्हणून देव तिथं सज्जत असते. कधी हा साधक असा पडून राहते की आणि कधी मी सेवा करतो की, असं देवाला उत्कंठ असते. म्हणून देव काय करतो, ते रणवय पण देखुनी अंगी तयाची उत्तीर्णत्वा लागी. म्हणजे त्या साधून केलेल्या सेवेच्या उत्तीर्ण होण्यासाठी मग हा देव काय करतो, मग भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. मी असणारा त्या भक्ताच्या तनुत्यागी म्हणजे त्या भक्ताच्या शरीर पडण्याच्या वेळेस मी सेवा करतो. कोण सेवा करते, देव सेवा करतो. मग ते कोणाच्याही रूपाने करू द्या. सगळ्याच्या रूपामध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी माईची सेवा केली ती माईची सेवा म्हणजे देवाने केली बघा. कारण देव सगळ्याला बुद्धिदाता कोण आहे, देवच आहे की. आणि त्या देवाने असणारी सगळ्याला बुद्धी घातली आणि देवाने त्या रूपामध्ये येऊन माईची सेवा केली. मग त्यांची इनिफणी असू द्या, त्यांचं लुगडं धुणं असू द्या, त्यांचं असणारं गंध लावणं असू द्या, ही सगळी सेवा जी असणारी आहे ती साक्षात परमात्म्याने केली बघा. आणि ही परमात्मा कधी करतो तर देवाने सांगितलं की नित्य ज्यांनी माझी उपासना केली त्याची मी असणारी अंतकाळामध्ये सेवा करतो हे सांगतात. एक ओवी सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. वरचिले देहाच्या गवसणी फेडोनी. मग शेवटीच्या काळामध्ये देव काय करतो, वरचिली या देहाची गवसणी फेडे म्हणजे हे शरीराची गवसणी जिरजीर झालेला असते, पडलेला असते, दुर्गंधी सुटलेली असते. शरीर कसं असते, दुर्गंधी सुटलेली असते. आणि ते दुर्गंधी असणारं शरीर वरचिल्या देहाची गवसणी फेडोनी, हे देहरूपी गवसणी असणारी आहे. आपल्याकडं सगळ्याकडं उशवशी आहेत, त्याला आपण काय घालतो, खोळ घालतो. म्हणजे उसवशीमध्ये वेगळी असते आणि वरून काय असते, खोळ असते. तसं अंतकरणामध्ये देव असते आपल्या सगळ्याच्या आणि वरून हे शरीराची असणारी काय असते, खोळ असते. मग देव म्हणतो ही वरची हे खोळ काढतो मी. आहाच अहंकाराची रज फेडून. अहंकार म्हणजे मी कुणीतरी विठाबाई, मी कुणीतरी वैभव, मी कुणीतरी दादा, ही आशा नावाची जी उपाधी असते, अहंकार रूपी रज असते, तो देव काय करतो, झाडून काढतो. झाडून काढतो म्हणजे काय, आता तिथं म्हणायला, आता बघा मेलेल्या माणसाला कोणी वैभव मेलाय असं म्हणतात का, हे पडलेलं काय आहे तर वैभव पडलाय म्हणत नाहीत, हे पडलेलं प्रेत आहे म्हणते. तिथं सुद्धा नाव त्याचं बदलते. म्हणजे मरणाच्या काळाला सगळ्यांनी जी मीपणाचा अहंकार घेतलेला असते का, ती रज असणारी देव धुवून काढते, झटकून काढते. मग त्या भक्ताची झटकून काढली रज, मग काय उरतं, शुद्ध वासना निवडून. शुद्ध असणारी वासना म्हणजे देवाच्या चरणाला जेवढीही आजपर्यंतची इच्छा लागलेली आहे ती सगळी शुद्ध असणारी वासना घेतो आणि आपणपा मिळवी. आपणपा म्हणजे देव स्वतःमध्ये मिळवतो, स्वतःमध्ये घालतो. म्हणजे त्या भक्ताला जन्मभर केलेल्या सेवेचं फळ काय मिळतं, अनुसरे तो अमर झाला. मग तो भक्त काय होतो, अमर होतो. म्हणजे जन्म मरणाची ही व्यवस्था असते ना, ही खंडित होते. जन्म मरण परत घ्यावं लागत नाही. पण कधी, ज्या वेळेस आपल्याला कळालं त्यावेळेसपासून जर नित्य आणि सतत नामस्मरण केलं तर विठाबाई जशा देवाला प्रिय झाल्या तसं आपण पण होऊ. म्हणून आपण विठाबाईच्या चरणी अशी प्रार्थना करू, तुम्ही देवाजवळ आहात आणि देवाला सांगा की इथं बसलेली जेवढे कोणी आहेत, ऐकणारी जेवढे कोणी आहेत किंवा जे कोणी देवावर श्रद्धा ठेवतात त्या सगळ्यांना अशीच अवस्था प्राप्त व्हावी की देवाचं नामस्मरण करता करता जीव निघून जावा. आणि अशी असणारी आमच्या जीवनामध्ये या नामस्मरणाची आवड निर्माण व्हावी. नामाची आवडी लागलीशी चित्ता आणि पाय आठविता सुख वाटे. असं सुख वाटावं देवाचं पाय आवडल्यानंतर. अशी असणारी आम्हाला असणारी देवाने कृपा करावी, हे असणारं विठाबाईनं देवाला सांगावं. आणि अशी असणारी विठाबाईंची ही सेवा आपण विठाबाईंच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ बघ